हॅलो गाइस, चला आज आपण जाणार आहे ढाब्यावरती, म्हणजे मोस्ट फेमस ढाबा इन पनवेल म्हणजेच गोनी ढाबा. गोनी ढाबा खूप प्रसिद्ध आपल्या जेवणासाठी, कारण सिटिंग अरेंजमेंट खूप चांगली आणि इकडचं फूड एक नंबर एक नंबर एक नंबर. आज मी गेलो होतो माझ्या फॅमिली सोबत या ढाब्याची चव बघण्यासाठी. तर चव तर आम्हाला खूप आवडली. मेन म्हणजे आम्हाला चिकन लपेटा, चिकन चावम्यावर यांनी जे मागवलं होतं. सो गाइस, आम्ही बाबू पण खूप करतो एन्जॉय. तुम्ही एवढंच बोलू शकतो मी तुम्हाला, नक्की तुम्ही त्या फॅमिलीसोबत व्हिजिट करा, कारण हा ब्लॉग मी खूप गडबडीत घेतला होता. तुम्ही बोलले चला आपल्या फॅमिलीसोबत शेअर करू आपण. ते ब्लॉगची सुरुवात आपण आता इथून करतो. चला, खूप थंडी होती, खूप मजा आली आम्हाला. चला गाइस, तुम्ही एकदा बघितलं जेवण तुमच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही. तुला ना घरी ना खरं ना काही बसा ना तुम्ही. खुर्ची ना तू बस तेवढंच आहे. पुढे व्यवस्थित तिथे बस, बस इथं. तुम्ही टेन्शन घेऊ नका. हां काय आलं तुम्हाला? हां काय आलं तुम्हाला? तुम्ही कुठे आले? हां एवढं रात्रीचं कुठे आले तुम्ही? सर्वात आधी आम्ही सुरुवात केली म्हणजे मसाला पापडनी, कारण मसाला पापड तर आपला सर्वांचा फेवरेटच असतो. त्याच्यानंतर आम्ही मागवलं चिकन चॉंग चॉंग. चिकन चॉंग चॉंग व्हायचं बिकॉज हे माझ्या बायकोनी ऑर्डर केलं होतं. ती बोलली ते खूप भारी लागतं. सो आम्ही बोललो चला एन्जॉय करू. आणि हे ना खरंच गाईज आम्ही खाल्लं ना खूप भारी वाटलं. म्हणजे तिची चांगली पोगी आहे, रडत नाही काही नाही. कुठे बी घेऊन जावं, काश्मीरला बी घेऊन जावं. खा ना तू, खा खा. टेस्ट करा. खरंच ना या जेवणाची चव बघूनच तोंडाला पाणी सुटेल. खरं आपण जे बाहेर खातो त्यापेक्षा वेगळंच काहीतरी होतं. आणि मेन म्हणजे आमचं एक मनात होतं की आज कुठेतरी बाहेर जाऊन जेवायचे ओपन स्पेसमध्ये. ते इकडची स्पेस आणि थंडी हवा, कारण थंडीचा तर महिना आहे आणि अशा वातावरणात जेवण्याची मजा तर वेगळीच असते. मम्मीला पण खूप आवडलं, पप्पाला पण खूप आवडलं. सगळे मस्त तारीफ करत जेवणाची. खरं आम्ही खूप विचार केला होता की ते जायचं तर आज आमचं पॉसिबल झालं. तर खरंच आणि आपल्या फॅमिलीसोबत आपण जेवायला जातो ना खूप भारी वाटतं. अच्छा था, अभी अगली बार ये खाने आऊंगा खाली. पप्पाने खाल्लं नाही अजून, सांग पप्पाला खायला. चिकन आवडला ना इकडचं, मम्मीने परत रिपीट केलं ना. रोज आवडला का नाही. आणि मेन म्हणजे रियांशीने ऑर्डर केलं होतं. आहे थोडी चांगली होती, एवढी पण वाईट नाही. तू जाम खायची रे पहिला बाहेरचं. आता इथं आवडत नाही ना तुला? का स्पून नाही ना आता हाताने? चिकन लपेटा है ये, चिकन लपेटा और उसमें चिकन आगरी. हाँ चिकन आगरी है. कुकर में मिलता है आराम से. असा कुकर पाहिजे छोटा. एवढाच आहे तो मोठा आहे, हा छोटा आहे. हा 1 लिटरचा. हा काय माहिती किती, 1 लिटरचा का 2 लिटर? 1 लिटर. हे कुकर उघडला काय ते आगरी अंडी. चावल का रोटी है ना, भाकर है ना.
चेक करना पड़ेगा. बोल दो ना, दोन बोलू. पप्पाला सांगून द्या, दो रहेगा तो बोल देना. कुकर मध्ये लाडला, कुकर मध्ये आला. नाही, मला तर शॉक लागला की पहिली वेळ कुठं कुकर युजर आहे. आपण खाल्ला कुकर मध्ये? नाही ना, नाही खाल्लं, पण आपण बघितलेलं फक्त. फर्स्ट टाइम कुकर मध्ये खाल्लं मी. कुकर पहिली वेळ बघितला. मम्मी बोलते मम्मी हॉटेल आवडला खूप. सिटिंग अरेंजमेंट खूप चांगली आहे ना. आणि का बॉटल देते ना. आपण घरात लपेटा असणार. आपला वेगळा लपेटा होता. नाही, आपण जरा वेगळा स्टाईलचा घेतला, हा वेगळा चिकन लपेटा. म्हणजे पॅन्ट पडतो काय बी. हां, काय झालं? का दम देते? बोलू का तो चिकन? मम्मी काय घेतलंय? चिकन कुठलं आहे? काय सावजी नागपूर स्टाईल. नागपूरला गेले एक मम्मा. आगरी स्टाईल, एक नागपूर स्टाईल. पप्पाचं पोट भरलं विचार. काय माहिती भरला? भरला बोलते. चला संपूया पटापट. आणि भाऊ जायचं घरी. गोंधळ ढाबा बंद पण झाला. मजा आली? तो मजा आली का ना? आली ना मजा. सो मित्रांनो, आम्ही पोटभर जेवलो आणि टोटल आपला बिल झाला 3900 आपला GST. सो खूप छान होतं जेवण इकडचं. आणि याच्यामध्ये आम्ही 5 प्रकारचे आयटम मागवले. फर्स्ट म्हणजे चिकन चॉंग चॉंग मागवलं. नंतर त्याच्यानंतर आम्ही चिकन लपेटा मागवला होता. चिकन लपेट्यानंतर आपली आगरी चिकन मागवलं. त्याच्यानंतर रावजी स्पेशल चिकन मागवलं, जे आपलं फेमस आहे नागपुरी स्टाईलचं आपलं चिकन असतं. ते खूप भारी होतं जेवण म्हणजे बोलायला गेलं तर. आणि गायस मेन म्हणजे इथं आपल्याला पोपटीसुद्धा भेटते. तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब. यावरती तुम्हाला फूडचे रिव्ह्यू एकदम रिअल बघायला भेटणार, कारण इथं मी फॅमिलीसोबतच जाणार किंवा माझ्या वाईफसोबतच जाणार. सो गायज या चॅनल सबस्क्राईब करा. नवीन हॉटेलचे अपडेट्स तुम्हाला इथे येत राहतील. ठीक आहे.